कुंदन गायकवाड हे सत्य आम्ही लवकरच बाहेर काढू. म्हणजे फक्त पक्ष बदललेले चेहरे तेच आहेत. राष्ट्रवादीचेच बीजेपीत गेले होते, आता बीजेपीतलेच राष्ट्रवादीत चालले. कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून त्या लोकांना आज वाऱ्यावर सोडलेलं आहे. असं लोक म्हणतात की यांचे चेहरेच आम्ही बघितले नाहीत. असे हे बीजेपीचे नगरसेवक तुमच्या समोर जाहीरपणे सांगतो की ईव्हीएम मध्ये 100% गडबडी ही केली जाते. म्हणजे बीजेपीचा कुठलाही कॅन्डिडेट असू द्या, आमचा पक्ष म्हणून बीजेपी हे स्पर्धक असेल. जय भारत. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, राज्यातल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या पक्षातले उमेदवार ते तयारीला लागलेले आहेत. याच अनुषंगाने आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून मला नगरसेवक व्हायचंय या सदराच्या खाली इच्छुक उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेत आहोत. आता माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे युवक अध्यक्ष विनोद गायकवाड आहेत. विनोद गायकवाड हे गेली अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे युवक आहेत. प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत. अन्याय अत्याचाराविरुद्ध बंड करून उठणारा एक युवक आहे. अशा युवकाची आम्ही मला नगरसेवक व्हायचे या सदराखाली आम्ही त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम विनोदजी, जागृती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. जय भीम, जय शिवराय. विनोदजी, आपण युवक आहात आणि प्रशिक्षित कार्यकर्ते आहात. प्रशिक्षित कार्यकर्त्याच्या ऐवजी लोकांना केडर कार्यकर्ता लवकर समजते की तुम्ही केडर बेस कार्यकर्ते आहात. तर केडर बेस कार्यकर्त्याची सभागृहामध्ये जाणं खरं तर गरजेचं आहे. आत्ता तुमच्या प्रभागामध्ये निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे. सध्या तुमच्या प्रभागाची रचना काय आहे? प्रभाग 11 या ठिकाणी मी इच्छुक उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीकडनं. आणि या प्रभागाची रचना जर बघितली आपण तर या प्रभागामध्ये जी लोकसंख्या आहे मतदारांची ती जवळजवळ 66,000च्या क्रॉस गेलेली आहे. असा हा आमचा प्रभागाचा मतदार आहे. त्याच्यामध्ये 30 ते 32 हजार महिला आहेत. 30 ते 33 हजारापर्यंत पुरुष वर्ग आहे आणि इतर एक 4 हजार असा हा मतदारसंघ आहे. याच्यामध्ये ज्या प्रभागांना इच्छुक आहे, माझा मूळतः अजंठा नगर हा जो प्रभाग म्हणजे माझा जो प्रभागातला महत्वाचा जो बालेकिल्ला आहे तो अजंठा नगर, ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो. 38 वर्ष झालं आम्ही या वस्तीमध्ये राहतो आणि या वस्तीमध्ये जवळजवळ 12,000चा मतदार आहे. असा हा यामध्ये कृष्णानगर असेल, घरकुल असेल, भीमशक्तीनगर असेल, कोयनानगर आहे, हारगुडे वस्ती आहे, पूर्णानगर आहे, नेवाळ वस्तीचा काही भाग आहे, दुर्गानगर आहे, आंबेडकर नगरमधील काही नागरिकांचं या ठिकाणी मतदान आहे. असा हा संपूर्ण प्रभाग रचना ही 11ची अशा पद्धतीने आहे. आणि बऱ्यापैकी माझा संपर्क जवळजवळ या 66,000पैकी 20 ते 25 हजार लोकांपर्यंत माझा थेट संपर्क आहे. तुम्ही आता हे सगळं सांगताय, तुमचं सगळे नगर सांगताय तुम्ही आणि तुमचा मतदारांसोबत थेट संपर्क पण आला असं तुम्ही म्हणालात. ह्या प्रभागामध्ये तुम्ही कुठल्या प्रवर्गातून निवडणूक लढवत आहात? मी प्रभाग क्रमांक 11 मधून लढवतोय. एससीचा सर्वसाधारण गट हा पुरुषासाठी खुला झालेला आहे. मी अ गटातून ही निवडणूक सार्वत्रिक लढत आहे. आता मागासवर्गीय प्रवर्गातून तुम्ही ही निवडणूक लढवत आहात आणि प्रस्थापित पक्ष जे आहेत हे सुद्धा या प्रभागातून निवडणूकसाठी उमेदवार उभे करणार आहेत. प्रस्थापित पक्षाच्या याच्यामध्ये कुठला पक्ष तुमचा विरोधक आहे किंवा कोणता पक्ष तुमचा प्रतिस्पर्धी आहे? जसं तुम्ही बघितलं असेल की वंचितने सातत्याने भूमिका मांडलेली आहे की त्या भूमिकेमध्ये आमचा प्रथम आजच्या घडीला जर कुठला विरोधक असेल तो म्हणजे बीजेपीचा कुठलाही कॅन्डिडेट असू द्या, आमचा पक्ष म्हणून बीजेपी हे स्पर्धक असेल. आता तुम्ही वंचितमध्ये आलेला आहात, तर वंचितमधल्या लोकांनी वंचितमध्ये आल्याच्या नंतर तुमच्या मतदारांमध्ये कसलं म्हणजे वातावरण काय आहे, म्हणजे कशा पद्धतीचं लोकांचे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे? नक्की. ज्यावेळेस मी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, घरोघरी त्यांच्याशी जाऊन गाठी भेटी करतोय, परंतु वंचितचं अतिशय चांगलं वातावरण मतदारांमध्ये आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे, कारण या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकारच्या विरोधात बोलणारे एकमेव नेते म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, सुजातदादा हे
लोकांच्या मनावरती राज्य करून गेलेले आहे आणि त्याचा नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीमध्ये आल्यामुळं त्याचं एक बेनिफिट मिळतंय. बरं, तुम्ही आता वंचितमध्ये आल्यामुळे तुमची पूर्वीची ताकद होती ती परत वाढलेली आहे. 100%. तर अशा परिस्थितीमध्ये निवडणूक लढवताना अनेकांच्या मनामध्ये आता एक अशी भावना निर्माण झालेली आहे की ईव्हीएम मध्ये गडबड केली जाते आणि ईव्हीएम मध्ये गडबड करून लोकांमध्ये चर्चा अशी आहे की ही महानगरपालिका जी आहे ती ईव्हीएम मध्ये गडबड करून ती एका ठराविक पक्षाच्या ताब्यामध्ये देण्याची चर्चा सुरू आहे. तर अशा वेळेला तुमची भूमिका काय असणार आहे? आपण अतिशय महत्वाच्या विषयाला हात घातलेला आहे. आज ज्यावेळेस सकाळीच आज नगर परिषद नगरपालिकेचे निवडणुकाचे निकाल जाहीर होतात आहे आणि मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी ईव्हीएम संदर्भातली जे काही एक्झिट पोल असतील, पोस्टल बॅलेट असेल, ते बॅलेट पेपरचं जर तुम्ही पोस्टल बॅलेटचं जर बघितलं तर त्या प्रसार माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की इतर पक्षांना आघाडी भेटलेली असते, परंतु जसा जसा टाइम ज्यावेळेस ईव्हीएम कडे ती प्रक्रिया जाते त्यावेळेस तुम्हाला मात्र दिसतं की फक्त आणि फक्त विशिष्ट बीजेपीचं वातावरण निर्माण करणे आणि जास्तीत जास्त कॅन्डिडेट ज्या बीजेपीला या देशामध्ये 2 खासदाराच्या वरती आणण्याची यांची लायकी नसताना आज सगळीकडे सर्वात मोठा पक्ष म्हणून तो पुढे येतोय, तो फक्त आणि फक्त ईव्हीएमच्या माध्यमातून. आणि यासाठी 2007 पासून आपण हा लढा कायम सातत्याने, इलेक्शन आलं म्हणून नाही तर माझ्या जर तुम्ही अनेक जर पोस्ट बघितले असेल, परंतु आमचा आवाज दाबला जातो. ईव्हीएमच्या विरोधात सातत्याने बंड करणारा आणि अंत्ययात्रेमध्ये सहभागी होणारा हा कार्यकर्ता आज तुमच्या समोर जाहीरपणे सांगतो की ईव्हीएम मध्ये 100% गडबडी ही केली जाते. तुम्ही म्हणालात की तुमचा प्रतिस्पर्धी आणि विरोधक जो आहे तो भाजप आहे. मग भाजपचा कोण दावेदार उमेदवार आहे आणि या मागील 2017च्या निवडणुकीमध्ये कोण नगरसेवक होता निवडून आलेला? 2017 मध्ये 4 बीजेपीचे आले होते आणि ते 4ही जर तुम्ही वस्तीचा ज्यावेळेस सर्वे कराल त्यावेळेस तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया, मी तुम्हाला विनंती करतो की आपण लोकांच्या ज्या पद्धतीने आमच्या मुलाखती घेताय त्याच पद्धतीने जनसामान्यामध्ये जाऊन जर प्रतिक्रिया घेतल्या तर तुमच्या लक्षात येईल की त्या लोकांनी, म्हणजे असं लोक म्हणतात की यांचे चेहरेच आम्ही बघितले नाहीत, असे हे बीजेपीचे नगरसेवक. तर यांनी या अजंठा नगरमध्ये नव्हे तर पूर्ण प्रभागामध्ये कोणताही विकास केला नाही. फक्त आणि फक्त SRAच्या माध्यमातून भीमा बोबडे असतील, त्यांनी दुर्गानगर आणि शरदनगरचा जो SRA झाला त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून त्या लोकांना आज वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्यांना ना पाण्याचे व्यवस्था व्यवस्थित आहे, ना ड्रेनेजची व्यवस्था आहे. तुम्ही जर त्या SRAच्या प्रकल्पात जाऊन आलात तर लोक आज अतिशय दयनीय अवस्थेमध्ये जगत आहेत. फक्त आणि फक्त पैशासाठी आणि टक्केवारीसाठी लोकांचं त्यांनी नगरसेवक जे झाले त्या नगरसेवकाच्या माध्यमातून फक्त टक्केवारी घेण्याचं काम केलं. अटल बिहारी गार्डन हे अतिशय सुंदर झालेलं आहे, परंतु टक्केवारीच्या खेळामध्ये त्या ठिकाणी प्रथमतः ते गार्डन बनवताना ते लोकांच्या करामधनं बनवलं गेलं आणि आज पर हेड 20 रुपये तिथं तिकीट घ्यायचं असं त्या ठिकाणी केलंय. जर वंचितची सत्ता आली, माझ्यासारख्याला जर आपण निवडून दिलं तर त्या ठिकाणी जे काही लोकांच्या पैशातनं सुख सुविधा उभा केल्या जातात त्या मोफतच असल्या पाहिजेत. यासाठी मी लढा देईल. तुम्ही आता म्हणालात की त्यांनी विकास केला नाही आणि SRAच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये त्यांनी कमाई केलेली आहे. विकास केला नाही म्हणजे नेमकं त्यांनी काय केलं नाही? ज्या वस्तीमध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक ही प्रभाग रचना जी झालेली आहे ती प्रत्येक वॉर्ड घेऊन प्रभाग रचना झालेली आहे. ऍक्च्युली हीच लोकशाहीला घातक प्रणाली वापरली गेलेली आहे. एक सदस्यीय पद्धत असती तर कमी लोकसंख्येमध्ये त्या वार्डाचा विकास करणं त्या नगरसेवकाला क्रमप्राप्त झालं असतं. अजंठा नगरची समस्या ही वेगळी आहे. अजंठा नगरमध्ये ड्रेनेजचा खूप मोठा विषय आहे, लाईटचा विषय आहे, स्वच्छतेबाबतीत मोठा प्रॉब्लेम आहे, पाण्याची समस्या आहे, रोडच्या समस्या आहेत. हे एरिया वाईज म्हणजे जिथं स्लम आहे तिथं ह्या सर्रास भेडसावणाऱ्या बाबी आहेत. परंतु याच प्रभागाला जॉईन होऊन काही उच्च भूवर्गाचा जॉईन झालेला, जसं की पूर्णानगर असेल, कृष्णानगर असेल, काही मध्यम वर्ग आहे. प्रत्येक ठिकाणच्या समस्या, घरकुलमध्ये तर ड्रेनेजची अशी अवस्था असते सर की त्या ठिकाणी
पावसाळा आल्यानंतर अर्ध्या पार्किंग ह्या पाण्याखाली असतात. महानगरपालिकेने ज्यावेळेस ही योजना आणली त्यावेळेस या सगळा ज्यांनी कोणी ते प्लॅन केलेलं आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने, कुठलंही ड्रेनेजचं नियोजन नाही आणि हे सहमती त्या नगरसेवकांना घेऊन केल्या जातात. ह्याचा अर्थ फक्त सह्या करून टक्केवारी घेतली गेलेली अशा पद्धतीने या नगरसेवकांनी काम केलेलं आहे. की ह्या प्रभागामध्ये ह्या नगरसेवकांनी कुठला विकास केलेला नाहीये. ड्रेनेजची लाईन, ड्रेनेजचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, अनेक समस्या आहेत या. म्हणजे मूलभूत गरजांपैकी अन्न, वस्त्र, आरोग्य, निवारा आणि शिक्षण या सगळ्या समस्या इथं तशाच आवासून आहेत. Yes. मग हीच लोक पुन्हा निवडणूक रिंगणामध्ये आहेत का? हो, आता तुम्ही जर बघितलं असेल राष्ट्रवादीचेच बीजेपीत गेले होते, आता बीजेपीतलेच राष्ट्रवादीत चालले. म्हणजे संजय शेठ नेवाळे हे पूर्वी बीजेपीच्या तिकिटावर लढले, आता ते राष्ट्रवादीकडनं लढतात, ते अजित पवार गटाकडनं. म्हणजे फक्त पक्ष बदललेले चेहरे तेच आहेत. त्याच्यामुळे जनतेनेही त्या पक्षांचा विचार न करता ते चेहरे तेच आहेत, त्या चेहऱ्यांना तुम्हाला जर छेद द्यायचा असेल आणि आमच्यासारख्या युवकांना जर संधी दिली तर मात्र या प्रभागाचा नक्कीच आमच्याकडनं विकास केला जाईल. बीजेपी म्हणजे मी जे प्रसार माध्यमातून बघतो, जाहिरात फलकातनं बघतो की प्रभाग 1 मधून एससीचे जे उमेदवार आहेत ज्यांच्यावरती खटला चालू होता, नितीन रोकडे यांनी, ऍडव्होकेट नितीन रोकडे यांनी त्यांच्यावरती अवैध जात प्रमाणपत्र आणून कोण आहेत ते अवैधवाले? कुंदन गायकवाड यांचा मी नामोल्लेख करू इच्छितो. ते पूर्वी 2017ला चिखली या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती आणि ते निवडूनही आले होते, परंतु त्यांच्या विरोधात खोटा जातीचा दाखला आणला म्हणून आक्षेप घेतला गेला. आणि माझ्याकडे जी माहिती आहे, जी न्यूजच्या माध्यमातून मी बघितलेली आहे, तर त्याच्यामध्ये बुलढाणा जात वैधता प्रमाणपत्र डिव्हिजनने, त्या समितीने शासनाकडे आणि निवडणूक विभागाकडे 2दा तो अहवाल अवैध आहे असा रिपोर्ट दिलेला आहे. तरी देखील पैशाच्या जोरावरती या मस्तावलेल्या बीजेपीच्या सगळ्या याच्यामध्ये पैशाच्या जोरावरती त्यांनी 5 वर्ष ते नगरसेवक पद भूषवलं. ते सत्य आम्ही लवकरच बाहेर काढू. तुम्ही आता ह्या सगळ्या नगरसेवकांच्या संदर्भामध्ये तुम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्ही हे बोलताय सगळं, पण तुम्हाला नगरसेवक का व्हायचे? मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या नगरसेवकांच्या विरोधात आम्ही फक्त नगरसेवक होण्यासाठी बोलत नाहीये, तर सामाजिक काम करत असताना अनेक वर्ष झालं या वस्तीमध्ये आमच्याकडे कुठलंही पद नसताना, नगरसेवक हे पद नसताना देखील आम्ही ड्रेनेजच्या समस्या असू द्या, कुणाचं हॉस्पिटल असू द्या, हॉस्पिटलचे बिल असू द्या, शैक्षणिक असू द्या, ड्रेनेज सगळ्या प्रकारच्या, लाईटीच्या समस्या असू द्या, त्या आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून ह्या सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या सगळ्या जे प्रयत्नाला काही ठिकाणी 100% यश येते, काही ठिकाणी अपयश येतं, कारण आमच्याकडे काही लिमिटेशन आहेत. परंतु जर आमच्याकडे नगरसेवक पद आलं तर आम्ही 100% त्या गोष्टीला न्याय देऊ शकतो. आता ज्या ठिकाणी माझं हे ऑफिस आहे त्याच्या बाजूलाच प्राथमिक शाळा आहे, ती 7वी पर्यंत आहे. अनेक वर्ष झालं आमचा प्रयत्न आहे की या ठिकाणी या शाळेला माध्यमिकचा दर्जा मिळाला पाहिजे आणि ती शाळा 10वी पर्यंत झाली पाहिजे. ह्याच्यासाठी मात्र आजपर्यंत कुठल्याही नगरसेवकांनी काम केलं नाही. ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या ठिकाणी 500 स्क्वेअर फीटचं जे घर आहे त्याला टॅक्स माफ करण्यात आलेलं आहे, तीच योजना आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर ती योजना या शहरामध्ये राबवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनाही बेनिफिट होणार आहे. म्हणजे ज्यांचं 1 BHK 500 स्क्वेअर फीटच्या आत असेल त्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आता म्हणालात की एक जे तुमचा प्रतिस्पर्धी आहे त्याचं जात वैधता प्रमाणपत्र चुकीचं आहे, किंवा त्याची जात जे त्यांनी खोटं प्रमाणपत्र काढलेलं असंच म्हणायचं आहे ना? येस. बरं, तो व्यक्ती आज निवडणूक रिंगणामध्ये जर येत असेल आणि उद्या सगळे बीजेपीचे लोक तुमच्या प्रतिस्पर्धी म्हणून जर रिंगणात असतील तर ते तर सगळे सत्ताधारी आहेत. त्यांची राज्यामध्ये सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, भरमसाठ पैसा ते खर्च करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसे निवडून या?
जनतेचे आशीर्वाद आहेत. जनतेने ठरवलेलं आहे. ज्यावेळेस मी जनतेचे हात जोडण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गाठीभेटी करतोय. जनतेने ठरवलेलं आहे की यावेळेस कितीही पैसा वाटला, कारण हे फक्त आणि फक्त यांच्या मागे जनता नाहीये, यांच्या मागे फक्त पैशाचा माज आहे. तोही पैसा यांनी काय, यांची बाप कमाई नाही, तर तो जनतेचा लुटलेला पैसा, आणि त्या पैशाच्या जोरावरती यांची ही जी वाढलेली मस्ती आहे, ती यावेळेस या निवडणुकीमध्ये स्वतः जनता सांगते की यावेळेस आम्ही यांची ही मस्ती उतरवणार आहे. मग तो कुणी असू द्या, सर्वसामान्य म्हणून जनतेचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहेत, बरं. आणि त्या जनतेच्या जोरावरती आम्ही नगरसेवक बनणार आहे. बरोबर. तुम्ही या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर जाणार आहात? या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, धनशाही विरुद्ध जनशाहीची. कारण जनतेचा खरा लोकप्रतिनिधी म्हणून मला त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळणार आहे, कारण जनता ही माझ्या पाठीशी आहे. आणि मुद्दे घेऊन जात असताना अजंठानगर असेल, अजंठानगरच नाही तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या काही SRAच्या आत्ता नवीन योजना लागू होत्या, त्याच्यापूर्वी जेनिओनच्या माध्यमातून बिल्डिंगी या गोरगरिबांना झोपडपट्टी पुनर्वसनच्या नावाखाली दिलेले, त्याच्या आधी श्रीनवाडी योजनेच्या अंतर्गत दिलेले, आणि घरकुल सारखे प्रकल्प उभा राहतात ते, पंतप्रधान आवास योजनेसारखे प्रकल्प उभा राहतात ते. ह्या सगळ्या प्रकल्पाला आपण टॅक्स मुक्त करण्यासाठी हा माझा पहिला अजेंडा असेल. मध्यमवर्गीयांसाठी, जे मध्यमवर्गीय माझ्या प्रभागात राहतात आहे आणि या शहरात राहतात आहे, 500 स्क्वेअर फीट ज्यांचं घर आहे, त्या घरांना टॅक्स मुक्त करण्यासाठी तो एक लढा असणार आहे माझा. शैक्षणिक, आमच्या या प्रभागामध्ये प्राथमिक शिक्षण हे अनिवार्य आहे, परंतु इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून प्रायव्हेट शिक्षण केलं जातंय, आणि त्या प्रायव्हेट शिक्षणाला बढावा देण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्या ठिकाणी जास्तीत जास्त गुणवत्तेचा आणि चांगल्या शिक्षकांची नियुक्ती करून त्या शाळेंचा दर्जा उंचवल्यानंतर इथल्या सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल, त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी तो फायदा होईल. ते शैक्षणिक दर्जा या ठिकाणी उंचवण्याचा माझा प्रयत्न असेल. आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देऊ शकतो, छोटे छोटे लघु उद्योग काढून देऊ शकतो, आणि त्याला अर्थसहाय्य हे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्यांना मिळवून देण्यासाठी काम करू. विधवा महिला असतील, ज्या महिलांसाठी उदरनिर्वाहासाठी त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देणे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक अडचणी आहेत की नगरसेवक का व्हायचंय, तर साहेब, सर्वसामान्यांची एक अपेक्षा असते की एखादं ओळखपत्र काढायचंय, एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचाय. त्याचे 70 वर्ष या वस्त्यांमध्ये गेल्यानंतर बी नगरसेवकाचं ओळखपत्र लागतं, आमदाराचं ओळखपत्र लागतं. ही जी सिस्टम करून ठेवलेली, त्यांना सहज त्यांच्या घरातला माणूस, त्यांच्या जवळचा माणूस जर नगरसेवक झाला माझ्यासारखा, तर ते 24 तास अवेलेबल होणार आहे. म्हणजे तुम्ही शेवटच्या, आम्ही ज्या परिस्थितीत जगतो, कारण अनेक माहिती आम्ही ज्यावेळेस करतो त्यावेळेस आम्ही पाहतो की अतिशय अडचणीचा काळ असतो की नगरसेवकाचं शिफारस पत्र आणावं लागतं. म्हणजे माणूस जिवंत असतानाही संघर्ष आणि मेल्यानंतरही संघर्ष. मी आता असं जर बघितलं तर महानगरपालिका म्हणजे जन्म झाला तरी महानगरपालिकेत जावं लागतं, मृत्यू झाला तरी महानगरपालिकेतच जावं लागतं, नाली तुंबली महानगरपालिकेत जावं लागतं, समस्या कुठली महानगरपालिकेत जावं लागतं. अशा ह्या महत्वाच्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला जायचं आहे, परंतु आता अजून तुमची उमेदवारी जाहीर झालेली नाही. पक्षाकडून तुम्हाला काय प्रतिसाद आहे? पक्षाकडून चांगला प्रतिसाद आहे. मी जबाबदारीने या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, मी पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष असल्यामुळे अनेकांना असं वाटतं की मीच प्रबळ दावेदार आहे, परंतु पक्षाकडे अनेक चांगले उमेदवार आहेत आणि मी कुठल्याही उमेदवाराला या ठिकाणी अडवणूक केलेली नाही. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या उमेदवाराचं प्रामाणिक एक युवक अध्यक्ष या जबाबदार नात्याने त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा नगरसेवक कसा जाईल याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आपण माझी मुलाखत घेत असताना मी नगरसेवक
झालं पाहिजे. नक्कीच अनेक वर्षापासून मी त्या दृष्टीने या शहरामध्ये आणि या वस्तीमध्ये सातत्याने काम करत आलो. 1255 लोकांचा या ठिकाणी मी शासनाला भांडून, म्हणजे कुठलीही ताकद माझ्या पाठीशी उभा नसताना देखील इथल्या या अजंठा नगरमध्ये 1255 कुटुंबाचा शासकीय कार्यालयामध्ये प्राथमिक सर्वेला नाव आणलेलं आहे. जर तुम्ही या सगळ्या धांदलीत बघितलं असेल आणि आपल्या जागृती न्यूज चॅनलनी त्या गोष्टीला अख्ख्या शहरभर आणि देशभर पसरवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून झालेलं आहे. अनेक माझ्या चांगल्या कार्यामध्ये जागृती न्यूज चॅनलचं खूप सारं योगदान आहे. कारण तर मेन स्ट्रीम मीडिया दखल घेत नाही. विनोद गायकवाड नगरसेवक हो अथवा न हो, विनोद गायकवाड त्यांच्यासाठी, कारण त्याचा परिपूर्ण अभ्यास हा मी केलेला आहे, प्रशासन हाताळलेलं आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर माझ्या पाठीशी आहेत. आपण पाहिलं असेल या शहरामध्ये SRAच्या विरोधात, झोपडीधारकांच्या समर्थनात जर कुणी मोर्चे काढले असतील तर ते आणि ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर खुद्द त्या ठिकाणी उपस्थित होते. तुम्ही निवडणूक रिंगणामध्ये आहात, तुम्हाला पक्षाकडनं उमेदवारी मिळाली असे मानू आपण. तुमचं कामही चांगलं आहे आणि लोक तुमच्या चांगल्या कामाला बघून तुम्हाला महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून पाठवलं. नगरसेवक म्हणून निवडून गेल्याच्या नंतर ह्या प्रभागाच्या विकासाचं तुमच्याकडे काय विजन आहे? या शहराचा, महानगरपालिकेचं जर पाहिलं तर स्मार्ट सिटी म्हणून या महानगरपालिकेला संबोधलं जातं आणि त्या दृष्टीने अनेक बजेट सादर केले जातात. परंतु आतापर्यंत तुम्ही ऐकलं का हो साहेब की एखादी झोपडपट्टी स्मार्ट म्हणून आम्ही डेव्हलप करतोय? तुम्ही ऐकलं का हो साहेब की एखादी झोपडपट्टी स्मार्ट म्हणून आम्ही डेव्हलप करतोय? स्मार्ट या शब्दातच माझं सगळं काय असेल. माझा प्रभाग, ज्या माझ्या प्रभागामध्ये स्लम येतात त्या सगळ्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत स्मार्ट करणं हे सगळ्यात मोठं माझं विजन असेल. स्मार्टमध्ये मग माझ्या जिथं जिथं स्लम आहेत तिथं प्लेग्राऊंड असेल, त्या ठिकाणी सुखसुविधा असतील, वायफाय फ्री असेल शिक्षणासाठी. ज्या काही स्मार्टच्या अंतर्गत आमच्या इथं ज्या स्लम एरिया आहेत तिथं खेळाचे मैदान नाही आहेत, गार्डन नाही आहेत, ज्येष्ठ नागरिकांना कुठलाही हॉल नाही आहे, अनेक अशा गोष्टी आहेत. सगळं डिजिटायझेशन जे करायचं आहे, म्हणजे तुम्ही लाईटीची जरी व्यवस्था बघितली की स्लममध्येही वेगळ्या पद्धतीने आहे. आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली जो काय भ्रष्टाचार चालू आहे तो थांबवण्यासाठी मी खऱ्या अर्थाने नगरसेवक झाल्यानंतर अजंठा नगर या आशिया खंडातल्या महानगरपालिकेतली झोपडपट्टी म्हणून ज्या वस्तीला आजही आम्हाला स्लॅबची घरं बांधून दिलेली आहेत, परंतु आजही आमच्या या अजंठा नगरवरचा, भीमशक्ती नगरवरचा अजूनही झोपडपट्टी हा शब्द निघलेला नाही. त्याला मला स्मार्ट करायचे. विनोदजी, तुम्ही तुमच्या नगरसेवक झाल्याच्या नंतर जे तुम्ही विजन मांडलेलं आहे ते विजन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मताची गरज आहे. मग तुमच्या मतदारांना काय आव्हान आहे? मतदारांना मी या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो, विनंती करू इच्छितो की कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, गांधीजीच्या मागे न जाता, 500,000च्या साठी कुठल्याही उमेदवाराच्या प्रचारात न जाता 300 रुपये देऊन काही जणांना प्रचार रॅलीसाठी बोलवलं जातं. या उमेदवारांकडे जनसामान्य नाहीये, परंतु 500,000च्या लालसेपोटी आपण कुठल्याही उमेदवाराच्या जे पैसे टाकून जर तुमच्या समोर येत असतील अशा उमेदवारांना तुम्ही नाकारलं पाहिजे. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, कुठल्याही पैशाच्या लालचपोटी कुठल्याही उमेदवाराला मत न देता यावेळेस वंचित बहुजन आघाडीला एक संधी, वंचित बहुजन आघाडीला आपण द्याल या अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद विनोदजी, आपण जागृती न्यूजला वेळ दिला आणि जागृती न्यूजला मला नगरसेवक व्हायचे या सदराखाली आपली रोखठोक, परखड आणि बिनधास्तपणे आपण भूमिका मांडली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.